नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये। आज आपण खूपच टेस्टी हेल्दी असा एक राईस करणार आहोत, मशरूम राईस। तर खूप सोपी पद्धत आहे पण खूप हेल्दीवाला राईस आहे। तर कढाई छान मस्त गरम झालेली आहे, कुकर सुद्धा वापरू शकता। तर तेल घातलेलं आहे 2.5 चमचे। त्यात घालूयात जिरे आणि मोहरी मस्त तडतड आवाज यायला लागला की त्याचा एक खमंग मंद वास असतो, तो सुटायला लागतो। आणि त्यात घातलेला आहे फ्रेश असलेला कढीपत्ता, 2 कड्या इथं वापरलेल्या आहेत। आणि त्याचबरोबर आलं कुटून घालायचं आहे। आलं तुम्ही किसून घातलं तरी चालेल। आणि इथं मी कांदा छोटावाला घातलेला आहे, लांब असा कापून। तर तोही त्यात तेलात मस्त परतून घ्यायचा। तो परतताना थोडासा कमी होईपर्यंत तो परतला की त्याचा छान असा वास येतो आणि त्याचा ओलेपणा सगळा जो तेलात अगदी विरघळून जातो। आणि नंतर आपण घालूयात मशरूमला इथं मी लांब कापलेले आहेत। आणि त्याचबरोबर माझ्याकडे असलेले बटाणे घातलेले आहेत, फ्रेश होते बटाणे आणि ते घातल्याने भात छानही दिसेल, हेल्दी होईल म्हणून मी बटाणे सुद्धा त्यात घातलेले आहेत। तर तुमच्याकडे बटाणे नसतील तर हिरवेवाले तुम्ही रात्री भिजवून ठेवून सुद्धा घालू शकता। आणि त्याचबरोबर एकदम बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे, छोटेवाले 2 होते, ते दोन्ही टोमॅटो घातलेले आहेत। आणि पुदिनाला मी इथं चिरूनच घातलेला आहे। थोडीशी तुमच्याकडे पेस्ट असेल तर तुम्ही पेस्ट घालू शकता। कधीही पुदिना जास्त आणलं की आपण पेस्ट तयार करून ठेवायची, म्हणजे तो अशा कुठल्याही भाताला वगैरे उपयोगाला येऊ शकतो। तर बारीक अशी चिरलेला हिरवी मिरची घातलेली आहे, 3 हिरव्या मिरच्या आहेत। त्या बघा तुमच्या तिखटावर अवलंबून असतात, काही मिरच्या तिखट नसतात, पण इकडे बेंगलोरकडं ना या छोट्या मिरच्या असतात ना, त्या तिखट असतात। तर त्याच 3 मिरच्या घातलेल्या आहेत, तेवढ्या तिखटाला बास होतात म्हणून। आणि इथं गरम मसाला घातलेला आहे, जो मी घरी तयार केलेला आहे, तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता। थोडासा धने पावडर घालूया। आणि हे आहे रेड चिली पावडर, लाल मिरचीची पावडर थोडीशी घातलेली आहे, कारण आपण हिरवी मिरची पण घातली होती ना। तर इथं मी मोठं मीठ वापरणार आहे। मोठं मीठ बारीक मिठापेक्षा जास्त हेल्दी असतं, त्यामुळे जेव्हाही विरघळायची असेल ना तर मोठं मीठ जरूर वापरा। आणि थोडीशी साखर घातलेली आहे, कारण टोमॅटोला बरोबर बॅलन्स करेल या उद्देशाने घातलेला आहे। टोमॅटो जर आंबट असतील, देसी टोमॅटो असतात ना ते थोडंसं आंबट असतात, ॲपल टोमॅटो असतात ते आंबट नसतात। मग यावर तुमच्याकडे जे टोमॅटो आहेत त्यावर तुम्ही साखर घालायची किंवा नाही हे ठरवू शकता। आणि इथं मी 1 कप तांदूळ घेतलेला आहे, जो मी अगोदरच अर्धा तास भिजवून ठेवलेला होता। बारीक कोथिंबीर चिरलेली त्यातच मिक्स करते की जेणेकरून मस्त वास येईल आणि छान अगदी मिक्स होईल या उद्देशाने। आणि आपण जेवढा तांदूळ घेतला होता त्याच्या दुप्पट पाणी वापरायचं, म्हणजे हा भात अगदी छान मऊ पण होईल आणि दिसायला मोकळा पण होईल, या उद्देशाने डबल पाणी घालायचं। आणि हे सगळे मसाले पाण्यात मस्त मिक्स झाले की झाकून ठेवा आणि 12 ते 15 मिनिटात असा मस्त मोकळा भात तयार होईल, इतका टेस्टी। तुम्ही ह्याच्याबरोबर एखादा रायतासुद्धा करू शकता, नाहीतर दही, चटणी, लोणचं याच्याबरोबर सुद्धा देऊ शकता। अशा प्रकारे ही एक रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा। ज्या माझ्या इतर येणाऱ्या व्हिडिओसाठी तुम्ही बेल आयकॉनही वाजवू शकता। आणि माझ्या कुकिंगच्या रेसिपीशिवाय माझ्या चॅनलवर तुम्हाला रांगोळ्याही भेटतील। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।